नमस्कार प्रेक्षक हो, राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. 10 ते 12 दिवसापासून तालुक्यातील पडेगाव बिबट्याच्या दहशतीखाली असून शेतकरी दीपक बाबासाहेब येसेकर यांच्या वस्तीवरील गोठ्यातील 9 ते 10 महिन्याची कालवड उचलून नेत नजीकच्या ऊसाच्या शेतामध्ये तिचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. मात्र पडेगावमध्ये बिबट्याचा 8 ते 10 सुळसुळाट सुरूच आहे. मागील घटना ताजी असतानाच काल पुन्हा बिबट्याने वस्तीवर कुत्र्याचा फडशा पाडला. याबाबतची घटनेची कल्पना वनाधिकाऱ्यांना देण्यात आली आणि घटनेचा पंचनामा करण्यात आला. मात्र शेतकऱ्याला योग्य कारवाई करून खबरदारी घेऊ आणि पिंजरा लावून देऊ असे आश्वासन देण्यात आले. 8 दिवस उलटून देखील अद्यापही वन विभागाने येथे पिंजरा लावलेला नाही. विशेष म्हणजे वनाधिकारी मात्र घटनास्थळाकडे फिरकले सुद्धा नाही. वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी पडेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष रणजित बनकर, प्रवीण लिप्ते, अशोक बँकेचे संचालक जितेंद्र तोरणे यांनी प्रशासनाकडे केली आहे.